राम राम मंडळी. खऱ्या अर्थानं पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानाचा थरार काल संपन्न झाला ना आपल्या सगळ्यांना आतुरता लागली होती की या पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानाचा यावर्षीचा मानकरी कोण होईल. आणि आपल्याला या हिंदी केसरीच्या स्वरूपात मिळाले 2 आदत खोंड लगा काय बोलावं या आदत खोंडाबद्दल. म्हणजे तुम्हाला सांगतो म्हटलं जाते की बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात म्हणजे पुसेगावच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच कुठल्या तरी 2 आदत खोंडाने आपलं वर्चस्व राखलं आणि हा हिंद केसरी मान स्वतःच्या नावावर केला. नाथखोळा खऱ्या अर्थानं. म्हणजे या जोडीचं करावं इतकं कौतुक नातेपुतेकरांचा सचिन आणि त्याच्या जोडीला जो लक्ष होता. जबरदस्त पळ दाखवला. दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी राहिली छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्या जोडीला पंढरीशेठ फडके यांच्या दावणीचा सर्जा टेंटेन होता. जबरदस्त खऱ्या अर्थानं ती पण गाडी. म्हणजे त्या गाडीचा पण नाद नाही. गटाला सेमीला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त गाडी ती पण पळाली. तिसऱ्या क्रमांकावर मथुर आणि त्याच्या जोडीला होता खऱ्या अर्थानं थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या. त्यांचंही कौतुक, कारण मथुरचं दुसरं लगातार वर्ष, मागच्या वर्षी दुसरा क्रमांक होता, यावेळी तिसरा क्रमांक होता. म्हणजे विचार करा की कितक्या ताकदीनं पळतोय. म्हणजे काय लोक म्हणतात की म्हातारा झाला आहे म्हणजे आता तो संपला, पण तो संपत नसतो. तो सगळ्यांना पूर्ण उरतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असा मथुर आहे. जबरदस्त त्याने धावगीत तिसरा क्रमांक पटकवला आणि हिंदी केसरीचा गुलाल पुन्हा एकदा स्वतःच्या नावावर केला. म्हणजे त्याचं करावं इतकं कौतुक कमीच आहे. म्हणजे आपल्याला जर वडकीच्या मैदानातला जर आता नुकत्याच झालेल्या वडकीच्या मैदानामध्ये आपल्याला माहीत आहे की लखन आणि शेवाळ्यांचा जो पाखऱ्या होता त्यांनी वर्चस्व राखलं होतं. पण 2 नंबरला गाडी उतरली होती वडकीच्या मैदानामध्ये सचिन आणि लक्षाचीच. आणि खऱ्या अर्थानं याच सचिन आणि लक्षानं पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये पहिला नंबर पटकावला. आपल्याला लक्षात असेल तर वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये सेमीमध्ये म्हणजे मथुर आणि चिमण्याला फाईट देत त्यांनी फायनलला पात्रता मिळवली होती. म्हणजे इतक्या ताकदीची ती आदत खोंड तिथंसुद्धा साध्य केलेलं स्वतःला ना. आज तर त्यांनी साध्यच केलं आणि एवढा मोठा मान सन्मान स्वतःच्या नावावर केला. मित्रांनो, एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा आपण व्हिडिओ केला होता तेव्हा एक मित्राचा फोन आला आणि त्यांनी आपल्यावर पैज लावली होती की ह्यावेळी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाचा जो मान आहे तो नावक्या खोंडालाच मिळणार. कोणती तर नवीनच बैल असणार आहे त्या तुम्हाला हिंद केसरीच्या रूपात भेटलेली. आणि झालंही तसंच खऱ्या अर्थानं. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनीसुद्धा त्यावेळी म्हटलं होतं आणि माझं वैयक्तिक मत होतं की नक्कीच दरवर्षी पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये नवीन चेहरा जो उजेडात येतो आणि यावर्षीही तेच पाहायला मिळेल. म्हणजे त्याच्या आधी सरदार आणि रोमनच्या स्वरूपात होते, त्याच्या आधी घरणिकीचा राजानी द्वारलीकरांचा हरण्या होता. अशी दरवर्षी आपल्याला माहिती आहे की चेहरे बदलत जातात. त्याच्या पण आधी बकासूर आणि सोन्या 50-50 होती. म्हणजे आपण बघतो ह्या काही दिवसापासून बघतो की दरवेळी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नवीन चेहरा जो आहे तो हिंद केसरीचा मानकरी होतोय. म्हणजे ती जेव्हा पैज लावली होती तेव्हा त्याने, मला वाटलं पैशाच्या स्वरूपात वगैरे पैज असेल, पण तेव्हा त्यांनी म्हटलेलं नाही माझी फक्त बाईट घ्यायची तेवढंच मला समाधान. मग काल रात्री त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला, लय उशिरा कॉन्टॅक्ट झाला. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आलं की तुम्ही जागेवर येऊन बाईट घ्या. पण जागेवर येणं शक्य नाही, कारण आपण शेतीच्या कामात इतकं व्यस्त असतो. पण त्यांना शब्द दिला आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही तुमची बाईट माझ्यापर्यंत पाठवा, मी ती अपलोड करेन माझ्या चॅनलला आणि तुमच्या मनातलं असेल ते बोला. कारण आपलं विदर्भ आणि आपला पश्चिम महाराष्ट्र भरपूर अंतर आहे. कारण मला वाटलं होतं की आपल्या भागातले असेल तर नक्कीच मुलाखत घेणं सोपंच होईल. कारण आपलं झालं की काय म्हणतात की मला गाव सुटत नाही असं म्हटलं तर वागू ठरणार नाही का गाणं. काय सांगू गाड्या मला गाव सुटणार, रानातली कामं घरची कामं या नादामध्ये गाव सुटत नाही. तर एवढं लांब जाऊन त्यांची मुलाखत घेणं शक्य होणार नाही. पण नक्कीच सोनाली सर एवढं म्हणतो की तुमची बाईट तुम्ही मला माझ्यापर्यंत पाठवा आणि नक्कीच आपण ते अपलोड करू. कारण प्रेक्षकांच्या काल खूप साऱ्या कमेंट होत्या की तुम्ही पैज हरलाय दादा तर ती व्हिडिओ टाका. म्हटलं मी पैज हरलो नव्हतो, माझ्याही मनात होतं कुठेतरी मातबर किंवा नवीन चेहराच असेल जो अजूनपर्यंत पुसेगावच्या हिंद केसरीचा मानकरी नसेल. आणि झालंही तसंच. खऱ्या अर्थानं काल जेवढ्या बी गाड्यांनी सहभाग दाखवलेला त्यांचं खरं कौतुक. आणि त्याच्यापेक्षा जास्त कौतुक नियोजन कमिटी होती त्यांचं. कसलं मैदान संपन्न केलं राव. 1201 गाड्या, 111 गट, एवढं सेमीफायनल फायनल सगळं उजेडा सकटा पार करणं म्हणजे नियोजन कडक असेल तरच हे संपन्न होतं. आणि तसंच झालं काहीचं काल. आणि त्यासाठीच पुसेगावकरांचं सुद्धा तेवढंच अभिनंदन, कारण हा सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे जो त्यांच्या मागं नेहमी असतो आणि त्यामुळेच हे त्यांना साध्य करता आलं. मित्रांनो, पुन्हा एकदा सचिन आणि लक्षा आजच्या घडीला टॉपनं पळणारी ही जोडी नक्कीच मागच्या मैदानापासून नाव कमवते आणि इथून पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये पण तेवढ्याच ताकदीनं नाव कमवले आहेत, काय वाद नाही मित्रांनो. नक्कीच सचिन आणि लक्षासारखी आता लोकांची ओढ वाढत चालली आहे की आदत खोंड आपल्या दावणीला आणायच्या. नक्कीच ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे लोक जी मोठे पैसे खर्च करून मोठ्या बैलाच्या नादी लागते ती गरीब गाडा मालक असेल किंवा नवीन काय मालक असतील ती नक्कीच इथनं पुढं आदतवर सुद्धा तेवढ्या ताकदीनं भरोसा ठेवतील आणि आदत आपल्या दावणीला आणून तयार करतील आणि मग गुलाल घेतील. म्हणजे काय होते, एक मातब्बर बैल विकत घ्यायचा 50-60 लाखाला आणि मग त्याच्यापासून गुलाल घेतला त्याचा आनंद आणि आपल्या घरी तयार केलेला आदतनं दिलेला गुलाल खऱ्या अर्थानं तो लई वेगळा असणार आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत तुम्हाला काय वाटते सांगा नक्कीच. म्हणजे माझं असं वाटतं की घरी तयार केलेला दावणीला तयार केलेला खोंड आणि त्यानं दिलेला गुलाल हा एक वेगळाच असतो, असं माझं वैयक्तिक मत.
बघूया आता म्हणजे ते लोकांचा आदतचा कल नक्कीच वाढेल. आता पुन्हा एकदा आदतच्या मैदानाला ऊत येईल, म्हणजे ऊत काय आता कंटिन्यू आदतची मैदानं आहेत, खूप मोठी मोठी मैदानं आता येणार आहे ती. मला वाटतं 30-31 डिसेंबरला 5-5 लाखाची मैदान आहे ती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मोठं पिकअपचं मैदान आहे. त्यानंतर अशी भरपूरशी मैदान आहे ती. कासेगावचं मैदान येईल मोठं. म्हणजे खऱ्या अर्थानं या बैलगाडा क्षेत्राला चांगले दिवस यायला लागले. त्याच्यामध्ये मोठ्या रकमेचं बक्षीस आहे ते. पण ही मोठ्या रकमेची बक्षीस जरी एका साईडला असली तर हिंदकेसरीचा गुलाल हे सगळ्यात मोठं बक्षीस असतं, जो त्यांनी आज साध्य केला. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार आणि सर्व जेवढ्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून आभार. चालते तर राम राम.